आपला महाराष्ट्र, आपली बातमी पाहत रहा महाराष्ट्र रोजनामा। नांदुरा उड्डाणपुलाला नागरिकांचा पाठिंबा, मात्र अन्यायकारक भूसंपादन झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। मुसळधार पावसात शेकडो नागरिकांचा तहसील कार्यालयावर मोर्चा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावे तहसीलदारांमार्फत निवेदन। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पावरून वातावरण चांगलेच तापले आहे। विकासाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत नागरिक हक्क संरक्षण समितीने उड्डाणपुलाला पाठिंबा दर्शविला आहे। मात्र भूसंपादन प्रक्रियेत कोणतेही व्यापारी, लघु उद्योजक किंवा नागरिकांवर अन्याय झाल्यास तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। बुधवारी मुसळधार पावसात नागरिक हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष रामभाऊ झांबरे, लालाभाऊ इंगळे, नगरसेवक दीपक गायकवाड, शे अनवर शे बाबा, भागवत पेटकर, सागर जगदाळे, अनिल चोपडे, जगदीश आगरकर यांचे प्रमुख उपस्थितीत शेकडो नागरिक, व्यापारी, लघु उद्योजक आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तहसील कार्यालयावर धडकले। यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नावे तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात भर पावसाळ्यात अतिक्रमण हटाव आणि भूसंपादनाची कारवाई तातडीने स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच राष्ट्रीय महामार्गाचा मध्यबिंदू निश्चित करून दोन्ही बाजूंनी समान प्रमाणात भूसंपादन करावे अशी भूमिका समितीने मांडली। विद्यमान आराखड्यामुळे नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि मुख्य बाजारपेठेतील शेकडो व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे शहराबाहेरील पर्यायी मार्गाचा तज्ज्ञांकडून अभ्यास करून आराखड्याचा फेरविचार करण्याची मागणीही करण्यात आली। दरम्यान भूसंपादनासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली होती। उपविभागीय अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, नगर परिषद कर्मचारी, पोलीस बंदोबस्त आणि जेसीबी घटनास्थळी दाखल झाले होते। मात्र संबंधित जागांचे योग्य चिन्हांकन झाले नसल्याचा आक्षेप घेत नागरिकांनी कारवाईला विरोध केला। त्यानंतर अधिकाऱ्यांनी भूसंपादनाची कारवाई तात्पुरती स्थगित केली। तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित पक्षांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। विकासाला विरोध नसून विकासाच्या नावाखाली नागरिकांवर अन्याय होऊ नये अशी भूमिका नागरिक हक्क संरक्षण समितीने पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास नांदुरा बंद, विराट मोर्चा, आमरण उपोषण, लोकप्रतिनिधींना घेराव आणि व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। नांदुरा उड्डाणपूल प्रकल्पामुळे शहराच्या विकासाला गती मिळणार असली तरी भूसंपादनाचा प्रश्न आता संवेदनशील बनला आहे। आगामी बैठकीत प्रशासन कोणता निर्णय घेते आणि नागरिकांच्या मागण्यांवर काय भूमिका घेतली जाते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।